की जो नगर शहरामध्ये 500 वर्षाची दर्गा काही समाजकंटकांनी उखडून काढण्याचा प्रयत्न केला। त्या आरोपींना तत्काळ काही तासांमध्ये आरोपींना अटक केलं, त्याबाबत आम्ही समाधानी आहे। छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे। त्या दैवताची 5 महिने होऊन गेले तरी विटंबना झालेले अजून आरोपी का डिटेक्ट होत नाही? ज्याला आयुष्यात काही करायचं नाही असे लोक टीका टिप्पणी करीत असतात। माझा ते कायम डायलॉग आहे, हत्ती चालतावर कुत्ते भुकते। आणि त्याचबरोबरीने काल परवा नगर शहरामध्ये 500 वर्षापूर्वीची जी दर्गा आहे ती दर्गा रात्रीच काही समाजकंटकांनी जीसीपीने ती दर्गा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला। त्या बाबतीत सुद्धा पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर जीसीपीचा मालक असो किंवा ड्रायव्हर असो किंवा कोण त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे असे 3 आरोपी अटक केलेले आहे। पण यामागे मुख्य सूत्रधार कोण आहे, कोणाच्या सांगण्यावरून या गोष्टी होतात ते सुद्धा आरोपी लवकरात लवकर त्याचा शोध घेतला पाहिजे। आणि अशा समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणारे जे समाजकंटक त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। याबाबत आम्ही एसपी साहेबांना भेटलो। आणि तुम्ही पाहिलं असेल उद्या गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण देशामध्ये गणेश उत्सव हा उत्सव सगळ्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। त्या गणेश उत्सवाला सुद्धा कुठं काळिंबा लागली नाही पाहिजे। प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज लावले पाहिजे, कारण नगर शहरामध्ये येणारे भाविक गणेश उत्सवासाठी पूर्ण जिल्ह्यातून येत असतात, त्यामुळे ती सुद्धा दक्षता आपण घेतली पाहिजे। त्यानंतर नवरात्र उत्सव असो, हे सण उत्सव सुद्धा अतिशय शांततेने पार पाडले पाहिजे। आणि समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचं कोण काम करत असेल त्यावर कारवाई झाली पाहिजे। या मागण्यांच्या बाबत आम्ही आज एसपी साहेबांना भेटलो। तुम्ही समाधानी आहात? शेवट पोलिसांनी मी तर एक सांगतो की जो नगर शहरामध्ये 500 वर्षाची दर्गा काही समाजकंटकांनी उखडून काढण्याचा प्रयत्न केला, त्या आरोपींना तत्काळ काही तासांमध्ये आरोपींना अटक केलं, त्याबाबत आम्ही समाधानी आहे। छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे। त्या दैवताची 5 महिने होऊन गेले तरी विटंबना झालेले अजून आरोपी का डिटेक्ट होत नाही? हे सुद्धा आरोपी डिटेक्ट झाले पाहिजे। यामध्ये याचा अर्थ असा वाटतो, आम्हाला दिसतो की तुम्हाला जातीय तेढ निर्माण करण्यासाठी तर तुम्ही आरोपी शोध घेत नाही, हे सुद्धा शंका वाटते ना आम्हाला। आम्ही जनतेला आपल्याद्वारे हेच आवाहन करू इच्छितो की समाजामध्ये जाती तेढ निर्माण करणाऱ्यांवर त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने ती वचक बसवली पाहिजे आणि समाजाने या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं पाहिजे। विशेष करून जे नवनवीन तरुण लोक यामध्ये ओढले जातात या जाळ्यामध्ये आणि त्यांचं आयुष्य खराब करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातो, हे कुठंतरी थांबलं पाहिजे। मुकुंदनगरचे माजी नगरसेवक आहे, त्यांनी थेट आरोप केलेला आहे की खासदार यांनी आपल्याकडे काही 1.5 वर्ष झाले बघितलं सुद्धा नाहीये, मुख्य बहिरे खासदार झाले असे त्यांनी थेट आरोप केलेले आहे। नाही, कुणी आरोप केला काय केला आम्ही याच्याकडे लक्ष देत नाही। शेवट आम्ही काम करणारे माणसं आहे। ज्याला आयुष्यात काही करायचं नाही असे लोक टीका टिप्पणी करीत असतात। माझा ते कायम डायलॉग आहे, हत्ती चालतावर कुत्ते भुकते।